हे झालं आता सारांसाठी. आपण आता उकळ काढण्यासाठी आपण घेऊयात 1 कप तांदळाची पिठी, अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध, तूप आणि चिमूटभर मीठ. चला पहिले आपण आधी उकळ काढून घेऊयात. गॅस चालू करूयात आपण. अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध, जास्तच ठेवायचं उकळी येईपर्यंत, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तूप, साजूक तूप आहे. त्याला छान उकळी येऊ देऊ आपण. आता छान उकळी आली आहे. त्याला आता तांदळाचं पीठ घालून छान मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मिक्स केलंय तर याला 5 मिनिटासाठी असंच ठेवूया. मग 2-3 सेकंदांनी गॅस बंद करून आणि आपण 5 मिनिटासाठी गॅस बंद करून असं साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण सारंग तयार करूया. 1 चम्मच तूप घेऊ, खसखस घेऊ, त्याच्यात थोडस किसलेलं खोबरं, चिमूटभर मीठ, गूळ मिक्स करू चांगलं. ड्रायफ्रुट्स, खूप सुख नाही करायचं याला, थोडस ओलसरच राहू द्यायचं. थोडं घट्टसर झालं की आपण सारंगचा गॅस बंद करूया. बघू शकता छान लसलशीत झालंय आपलं सारंग, पण छान झालंय. तर गॅस बंद करू. जायफळ, गुळ आहे तर जायफळ जायलाच पाहिजे. उकळ काढून घेतली मी. गरम गरम असतानाच त्याला छान असं भांड्याने किंवा तांब्या असेल त्या तांब्याने त्याला असं सॉफ्ट करून घेऊ आपण. इथे गरम गरम असतानाच करायचं हे. थोडा हात लावू शकतो असं. छान सॉफ्ट झालाय बघू शकतो. त्याला आपण छोटे छोटे, अजिबात क्रॅक येत नाही बघू शकतो. साचा घ्यायचा. तर त्याला साच्याला तूप लावून घ्यायचं, बंद करायचं आणि असं राऊंड करून घ्यायचं. त्याला असं प्रेसने आपल्या बोटाला पण तूप लावून घ्यायचं. त्याला हलक्या हाताने खाली प्रेस करायचं साच्यामध्ये. जसा आकार आहे ना तसं प्रेस करायचं, त्याला दाबत जायचं मध्ये. आणि हे एक्स्ट्रा आहे ते काढून घ्यायचं आणि सारंग भरायचं त्याच्यात. अशी गोळी करून त्याला प्रेस करायचं. आता मागचा भाग दाबून द्यायचं. त्याला एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं. बघू शकतो परत एक बनवून दाखवते. कळी पाडायची झंझट नाही, खूप छान येतात असं केल्याने. एक्स्ट्राचा माल काढून घ्यायचा. ओपन करताना हळूच करायचं. असेच आपण सगळे साच्याने करून याला पाण्यामध्ये डीप करून खालचा भाग मग ठेवूयात.
मी तुम्हाला हे सांगते नंतर. खूप छान आले, बघू शकता तुम्ही. मला साच्याचेच आवडले. फक्त 10 ते 8 मिनिटं स्टीम देऊन द्यायची, जास्त वेळ नाही. गरमागरम फुलले पण आहे, खूप छान झाले. टोटल मी 9 मिनिटं झालेत, बघू शकता. खूप छान मोदक आले, एक नंबर. एक नंबर, खूप छान शिजलाय. खूप छान आपले मोदक आलेले आहेत. फक्त आपण एक लक्षात ठेवायचं, मोदक आपण जेव्हा आपण तळायला पाणी लावतो ना, अगदी हलकसं पाणी लावून घ्यायचं आणि मग स्टीम देताना त्या प्लेटमध्ये ठेवायचं. त्यामुळे वाफ देताना मोदकाची पारी अगदी कोरडी पडत नाही आणि ती मऊ आणि सॉफ्ट राहते आणि मोदक छान लुसलुशीत येतो.